Hello student, today we are going to learn civic chapter number 4, urban local government body. Okay, in the previous chapter we have studied the nature of the local government body, means that is the rural areas. Now we are going to study in this chapter about the urban local government bodies. In previous chapter we studied about the rural government bodies, these three important points, that is Gram Panchayat, Panchayat Samiti and Jilla Parishad. Rural means Gramin and urban means Nagri. This thing keep it in your mind, student. Urban local government bodies part is first Nagar Panchayat, then Municipal Council, then Municipal Corporation. These 3 points we will discuss in this lesson. Okay. Now student, open your civic book, page number 71, lesson number 4. Okay, now see, give attention. In our country has a large number of cities, town and they are growing rapidly. म्हणजे आपल्या भारतामध्ये अनेक शहरं, गावं आहेत आणि ते खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्यात विकास होत आहे. विलेज आर ग्रोइंग इनटू टाउन इनटू सिटीज अँड सिटी इनटू मेट्रोपॉलिसिस. म्हणजे गाव आहेत ते शहर बनत आहेत, शहर आहेत ते नगर बनतायत आणि नगर आहे ते उपनगर बनतायत. ठीक आहे. नाव वी विल सी द फॅसिलिटी अँड प्रॉब्लेम्स इन सिटीज. इफ फॅसिलिटी इज देअर, सो विच टाइप्स ऑफ फॅसिलिटी इज देअर स्टुडंट? अपॉर्च्युनिटी फॉर इंडस्ट्री अँड बिझनेस, एक्सपांड द सर्व्हिस सेक्टर, अपॉर्च्युनिटी फॉर जॉब्स, अवेलेबिलिटी ऑफ फॅसिलिटीज, एंटरटेनमेंट, आर्ट, कल्चर एक्सेट्रा. म्हणजे शहरामध्ये नोकऱ्या, सर्व्हिस, नोकरी करायच्या संधी आपल्याला मिळतात, करमणुकीची सगळे साधनं तिथे असतात, आपल्याला सगळ्या गोष्टी कला करण्यासाठी वाव तिथे मिळतो. अशा प्रकारच्या सगळ्या आपल्याला सुविधा शहरामध्ये मिळतात. नाव वी विल सी द प्रॉब्लेम ऑफ सिटीज. ओके, शॉर्टेज ऑफ द हाऊसिंग, इनसफिशियंट प्लेस, ट्रॅफिक कंजंक्शन, पोल्युशन, डिस्पोजल वेस्टेज, लार्ज पॉप्युलेशन ऑफ द पॉप्युलेशन इन स्लम एरियाज. म्हणजे शहरामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न असतात? घरांची कमतरता असते, जागेची कमतरता असते, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असतो, त्याच्यानंतर गार्बेज, जे कचरापट्टी जे शहरात प्रत्येक ठिकाणी जास्त असते, त्यानंतर क्राईम, एका ठिकाणी सगळे लोक राहत असल्यामुळे वाद तंटा होतो आणि क्राईम होतं. अँड लार्ज नंबर ऑफ स्लम एरियाज, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात तिथे झोपडपट्टीचे निर्माण होते. Now we will see the next point of Nagar Panchayat. Student, where we saw the Nagar Panchayat, the village that are in the process of becoming town have a Nagar Panchayat. म्हणजे असे जे खेडे असतात ज्यांचा विकास शहरांप्रमाणे होत असतो त्या ठिकाणी नगरपंचायत तयार होते. जे खेडेही नसते आणि शहरही नसते पण त्यांचा विकास शहराप्रमाणे होऊ लागतो तिथे नगरपंचायत असते. नगरपंचायत आर हेल्ड एव्हरी 5 years इलेक्शन्स. म्हणजे प्रत्येक 5 वर्षानंतर नगर परिषदेमध्ये सुद्धा इलेक्शन होत असते. द इलेक्टेड मेंबर्स चूज अ प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट फ्रॉम अमॉंग देमसेल्फ. म्हणजे त्यांच्यापैकी निवडून आलेल्या सदस्यांपैकीच ते एक प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट म्हणून त्यांची निवड करतात. नाव नेक्स्ट पॉइंट इज म्युनिसिपल काउन्सिल. द म्युनिसिपल काउन्सिल इज ऑल्सो द पार्ट ऑफ government, local government bodies, but that is a small cities. Okay, election to the council are held every 5 years, means there also election is after the 5 years. म्हणजे नगरपंचायतमध्ये सुद्धा 5 वर्षांनी इलेक्शन होतं आणि म्युनिसिपल काउन्सिल जे छोट्या शहरांसाठी असते. ठीक आहे, अशा ठिकाणी म्युनिसिपल काउन्सिल असते तिथे सुद्धा प्रत्येक 5 वर्षानंतर इलेक्शन होत असते. दे ऑल्सो चूज अ प्रेसिडेंट फ्रॉम अमॉंग देमसेल्फ. म्हणजे ते सुद्धा त्यांच्या अध्यक्षांची निवड त्यांच्याचपैकी निवडून आलेल्या मेंबर्सपैकी करत असतात. अँड हू आर द प्रेसिडेंट? ही इज द चेअरमॅन ऑफ ऑल इट्स मीटिंग. म्हणजे जो प्रेसिडेंट असतो तो प्रत्येक मीटिंगचा चेअरमॅन असतो, त्यालाच अधिकार असतो चेअरवर बसण्याचा आणि निर्णय घेण्याचा. प्रेसिडेंट इम्पॉर्टंट वर्क इज control the work of council, keep the watch financial administration of the council. म्हणजे पैशांचा खर्च, उपयोग याच्यावरती लक्ष ठेवणे हे प्रेसिडेंटचं काम असतं. सम अगेन इम्पॉर्टंट वर्क इज देअर
like providing the drinking water, public hygiene, swag disposal, registration of the birth, death and marriage. Municipal council, again some important and essential work they doing, like planning new public roads, then improving the condition of slum area, creating the public gardens, park, providing the sector of secure shelter, etc. म्हणजे म्युन्सिपल काउन्सिल स्लम एरियाच्या ठिकाणी मदत करणे, नवीन रोड बांधणे, पार्क बांधणे, त्यानंतर बर्थ डेथ सर्टिफिकेट हे तयार ठेवणे, अशा प्रकारचे इसेन्शियल कामं करत असते. बट स्टुडंट, व्हॉट एव्हर द इम्पॉर्टंट वर्क्स ऑर इम्पॉर्टंट need they are providing to us, so for that they need money. So where they collect that money? So now see this picture. Sources of revenue. First is the property tax, then grant from state government, म्हणजे सरकारकडून त्यांना काही अनुदानात पैसे मिळत असतात. वॉटर टॅक्स, एज्युकेशन टॅक्स, टॅक्स ऑन मार्केट, म्हणजे अशा प्रकारचे टॅक्सेस ते वसूल करून पैसे जमा करत असतात आणि याच पैशातून ते आपल्या सर्व लोकांना फॅसिलिटी पुरवत असतात. ओके. Next point is municipal corporation, the local body that provide a different service to the people in big cities is called municipal corporation. म्हणजे मोठ्या शहरांमध्ये जे फॅसिलिटी पुरवल्या जाते त्या संस्थेला किंवा त्या विभागाला म्युनिसिपल कॉर्पोरेशन असे म्हणतात. द फर्स्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन वॉज इस्टॅब्लिश ॲट मुंबई, म्हणजे सगळ्यात पहिली म्युनिसिपल कॉर्पोरेशन कुठे स्थापित झाली होती? मुंबईला. ओके. आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन कुठे असते? अत्यंत मोठ्या प्रगतिशील शहरामध्ये, जसे मुंबई या ठिकाणी. द इलेक्शन टू द कॉर्पोरेशन ऑल्सो आर हेल्ड आफ्टर 5 years. अँड इलेक्टेड मेंबर्स आर नोन ॲज द कॉर्पोरेटर्स, म्हणजे जे निवडून आलेले सदस्य असतात तेच कॉर्पोरेटर म्हणून पुढे कार्यरत होतात. ते इलेक्ट द मेयर अँड डेप्युटी मेयर फ्रॉम अमॉंग देमसेल्फ, म्हणजे त्यांच्यामधूनच ते मेयर आणि डेप्युटी मेयर यांची निवड करत असतात. स्टुडंट, डू यू नो द मेयर ऑफ अमरावती? नेक्स्ट पॉइंट इज द कमिटीज ऑफ द कॉर्पोरेशन. मीन्स स्टुडंट, municipal corporation also have the other committees like a health committee, transport committee, education committee. That is the most important committees are of the corporation of municipal. Okay. So student, which types of committees are there? Education committee, health committee, transport committee, etc. Now last point of this lesson, administration of the corporation. The municipal commissioner is the head of the administration of the corporation. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द कॉर्पोरेशनचा जो हेड असतो तो कमिशनर असतो. ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे कार्यकारी आणि व्यवस्थापन विभागाचा मुख्य कोण असतो? कमिशनर असतो. ओके. आय होप यू अंडरस्टँड टुडेज लेसन. स्टुडंट, once listen, read be carefully. Okay, thank you.